आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून सरकारी कर्मचारी ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते, अखेर त्याच संदर्भातलं महाराष्ट्र शासनाच्या कक्ष विभागाचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र मागील आठवड्यामध्ये निर्गमित झालेलं आहे. ज्या पत्रामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना आता एका वेतनवाढीचा फायदा होणार आहे. काय ते पत्र आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना आहे, कशा संदर्भातला आहे, कोणता तो महत्त्वाचा फायदा कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं हे 12 डिसेंबर 2024 म्हणजे मागील आठवड्यामध्ये निर्गमित झालेलं महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांचं हे पत्र आहे. पत्र प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या प्रति हे पत्र आहे. पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक, ज्याला आपण उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणतो, किंवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबतचा विषय या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत जे प्राथमिक शिक्षक आहेत, ज्यांची जेव्हा त्यांना पदवीधर म्हणून त्यांचं प्रमोशन होते, किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून त्यांना प्रमोशन दिल्या जाते, किंवा केंद्रप्रमुख पदी जेव्हा त्यांची नियुक्ती होते, अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक वेतनवाढ देऊन वेतन निश्चिती देण्याबाबतचा हा संपूर्ण विषय या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि ही मागणी बऱ्याच दिवसापासून शिक्षक आणि त्यांच्या संघटना करत होते, कारण की शिक्षकांना पदोन्नतीची कोणतीही संधी नाही. आणि अशा वेळेस जेव्हा एखादा प्राथमिक शिक्षक पदवीधर होतो, किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापक होतो, किंवा केंद्रप्रमुख होतो, अशा वेळेस त्या शिक्षकाचा फक्त स्केल वाढवल्या जाते. त्या शिक्षकांना वेतन निश्चिती करताना जादा वेतनवाढीचा फायदा होत नाही. परंतु आता शासनानं सकारात्मक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. आणि जर अशा प्राथमिक शिक्षकांना पदवीधर उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख पदी जर पदोन्नती दिली, तर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ लागू केल्यास किती आर्थिक भार पडतो याची माहिती आता मागविणं सुरू झालेलं आहे. या संदर्भात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. आणि त्याच याचिकेच्या अनुषंगानं ही माहिती आता कक्ष अधिकारी यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून आता ती माहिती मागवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे प्राथमिक शिक्षक आहेत, ज्यांची उच्च श्रेणी म्हणून किंवा पदवीधर म्हणून किंवा केंद्रप्रमुख पदी जर त्यांना पदोन्नती मिळत असेल, तर येत्या काळामध्ये त्यांना निश्चितच वेतनवाढ मिळून त्यांची वेतन निश्चिती होणार आहे, असं आपल्याला या पत्राच्या अनुषंगानं म्हणता येणार आहे. त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत जे काही शिक्षकांनी आहेत, जे पदवीधर आहेत किंवा जे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आहेत, त्यांना निश्चितच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.